नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 3 ठिपक्यांची गुढीपाडव्याची रांगोळी काढली. आज देखील थोडेफार ठिपके वेगळे आहेत, पण आपण गुढीपाडव्याची रांगोळी काढणार आहोत. ही रांगोळी देखील मागच्या रांगोळीसारखीच सोपी आहे. जर मागची रांगोळी गुढीपाडव्याची तुम्ही बघितलेली नसेल तर वरती आय बटनवर प्रेस करून तुम्ही ती रांगोळी बघू शकता. तर आता आपण गुढीपाडव्याची दुसरी रांगोळी काढूयात. तर ह्या रांगोळीसाठी लागणारे ठिपके आहेत. सुरुवातीला आपण 4 ठिपके काढूयात आणि मग नंतर 6 ठिपके आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे 6 ते 4 ठिपक्यांची रांगोळी आहे. तर आता इकडे आपण पाहिलं तर वरती 4 ठिपके काढलेले आहेत आणि ते 3 वेळा, आणि इकडे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 तर 6 ते 6 ठिपके खाली काढलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले रांगोळीला लागणारे ठिपके आपण काढलेले आहेत. तर सुरुवातीला आता ही जी शेवटची 6 ठिपके काढलेले आहेत, इकडे आपण हे जे मधले 2 ठिपके आहेत यांच्यावर असा एक अर्ध गोलाकार काढून घेऊ. त्यानंतर हा जो गोलाकार आहे आपण हा असा इथे ह्यावरच्या ठिपक्यांना जोडून द्यायचा. हे शेवटचे 2 ठिपके सोडून द्यायचे. त्याच्यानंतरच्या शेवटी 2 नंबरच्या ठिपक्याला आपण हा आकार असा जोडलेला आहे. त्याच्यानंतर हे जे 2 ठिपके आहेत, म्हणजे जसे आपण खालून जे 6 ठिपके होते त्याच्यामधले 2 ठिपके घेतले, तशी वरची ही जी 6 ठिपक्यांची लाईन आहे यांच्यामधले हे 2 ठिपके आपल्याला घ्यायचे आणि तिथून असा आकार यांना स्ट्रेट असा जोडून द्यायचा. त्यानंतर आता हे 1 2 3 ही जी 3 नंबरचा ठिपका आहे, म्हणजे शेवटून परत इकडे 1 2 3 हा जो 3 नंबरचा आहे यांच्यावर पण आपल्याला असाच सेमी सर्कल तयार करून घ्यायचा आहे. आणि आता तो आपल्याला इकडे हा ठिपका सोडून द्यायचा आणि इकडे 2 नंबरच्या ठिपक्याला घ्यायचा आहे. आता यानंतर हे आपण असं जोडून घेऊयात.
तर अशा पद्धतीने वरचे जे ठिपके होते, वरचे 2 ठिपके त्यांचा वापर करून आणि आजूबाजूच्या ठिपक्यांचा वापर करून आपण कलश देखील काढून घेतलेला आहे. फक्त आजूबाजूचे कोपऱ्यातले 2 ठिपके आपल्याला राहू द्यायचे. तर आता ह्यानंतर याच्यावर आपण अशी डिझाईन काढून घेऊ. अशा पद्धतीने 4 ते 6 ठिपके वापरून आपण ही गुढीपाडव्याची रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी देखील खूप सोपी आहे काढायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुम्ही या रांगोळीमध्ये कलर भरू शकता तुमच्या पद्धतीने. तर ही रांगोळी अजूनच छान दिसेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.